शिरा, माझ्या सुखी संसारासारखा गोड शिरा, लोणकडी तूप, वेलची, खिशाच्या दामाला न परवडणारे बदाम आणि माझ्या मुलांच्या स्वभावासारखा गोड केशर, हे सगळं घालून तयार केलेला माझ्या सुखी संसारासारखा गोड शिरा. तुम्ही तुम्ही किचन मध्ये काय करताय? काही नाही, ते बघत होतो मी. काय ते तुम्ही शिरा खात होतात ना? नाही, मी शिरा खात नव्हतो. मी शिरा बनवत होतो. आता ही बनवा बनवी बंद करा. नाही, बनवा. अहो तुम्ही कशाला खाताय शिरा? तुम्हाला शुगर आहे ना? हा, मला शुगर आहे. तुला शुगर आहे? नाही. मग तुझं तोंड गोड करण्यासाठी मी शिरा बनवतोय. माझं तोंड गोड करण्यासाठी? हा. अहो पण कशाला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. पाहिलं सावित्री, वसंत, शरद आणि हेमंत या वसंताला पाहिलं की संसाराला पालवी फुटल्यासारखं वाटतं. या शरदाकडे पाहिलं की शरदाचं चांदणं अंगावर बरसतंय असं वाटतं. आणि हा हेमंत म्हणजे भक्तिभावाचं धुकच आपल्या भोवती पसरल्याचं साक्षात्कार. वसंत, शरद आणि हेमंत हे 3 ऋतू म्हणजे आपलं जीवन आहे सावित्री. आणि तुमची सून? आम्हाला कुठे सुनबाई आहे? म्हणजे मी? अगं तू मुलगी आहेस आमची. सून ही मुलीची सावली असते. मानली तर आपली, नाहीतर परकी. सुनबाई, हा शिरा मी माझ्या हाताने बनवलाय. तुमच्या सासूबाईंसाठी. चला वाटी तुमचं घेऊन या. चला. हो आणते. आज वाढदिवसाचा बहाणा करून बाबा गोड खायला बघतायत. हा, आज मी गोड खाणार. बाबा गोड खायचं नाही, या शुगर वाढेल. मग काय होईल? अहो चक्कर येईल ना. मग काय झालं? अहो पण नका खाऊ ना. नाही, आज मी गोड खाणार. कुठल्याही परिस्थितीत आज मी गोड खाणार. बाबा तुम्ही खाव. तेच म्हणतोय मी. मी खाऊ? हो. अरे शरद, अगं माझ्याकडे गोळ्या आहेत ना. अरे पण तू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेस, डॉक्टर नाही. काय होत नाही रे मला. याच्या गोळ्यांची कंपनी बंद होईल पण मला काय होणार नाही. हा, मग मी देतो. हा थांबा, मी देते. मला थांब रे शरद. आणि मी अरे हो दे, देते म्हटलं. मला घे. थांबा. हा घे. मला दिला पण मला बाबा काय खूपच आवडलेलं दिसतंय तुम्हाला. आणखी घे. हा पल्लवी तुला. हा अहो मला द्या ना, मी केलाय ना तो. हो देते ना, घ्या. एवढा? वा, तुझ्या वाढदिवसाचा शिरा खरंच गोड आहे. शिरा संपला? हो. आणि तुला? तुम्ही सगळ्यांनी शिरा खाल्ला ना, त्यानेच पोट भरलं माझं. जय विठलाई. कोल्हापूरची अंबाबाई, आई भगवती माऊली, दत्तराजा, माझं एवढं गारण तुम्ही ऐकून घ्या. एक वेळ माझ्या दुकानात कुत्र्यानं पाऊल नाही ठेवलं तरी चालेल. त्या विश्वासरावाच्या दुकानात कुत्रा देखील फिरायला नाही गेलं पाहिजे. एक वेळ माझ्या कपड्यांना कसर पडली तरी चालेल, पण त्याच्या दुकानात 1 मीटर कपडा देखील खपला नाही पाहिजे. पावसामुळे पाणी भरून माझं दुकान भरलं तरी चालेल, पण त्या विश्वासरावाचं पाणीपत करायला मात्र विसरू नकोस. तेव्हा माझं एवढं गाणं ऐक. मी तुला डिस्काउंट मध्ये कपडे देईन. त्याचे हप्ते तुम्ही सबुरीने निभा. गाढवा गाणं घालताना शिंकलास. याला आमच्या शकून म्हणतात. मालक,
आलं आलं शकून आलं. कोणाला? हे काय गिरायक आलं. अरे या 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 बसा 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 बसा. बोला काय सेवा करू तुमची? चांगलीच चादर दाखवा. सादर बाबू त्याला चांगली चादर दाखव रे. ठीक आहे. ही मखमली, हा, ही आमची पोपटी बरं का. बाबू बाबू काय झालं? खाच 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 मोठी खाच. मोठी खाच आहे रे खाच. मोठी खाच म्हणजे हा ब्रश. हो तुम्ही बसला खाजवत मी काय करू? तुम्ही पण बसा की खाजवत. कमाले राव आम्हाला घाई आहे. तुम्हाला घाई आहे तर मी खात थांबू काय? आईला कपड्याचं दुकान आहे का खाजवा दुकान आहे? हे बघा तुम्हाला घाई आहे ना तर समोरच्या विश्वासरावच्या दुकानात जा. काय कधी काय आयडिया. माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी मी इथूनच खरेदी केली आणि तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा इथूनच करते. खरं आहे ते. या दुकानात जो कोणी खरेदी करेल ना त्याच्या घरी शुभ कार्य झालंच म्हणून समजा. हो अनुभवलंय मी. ताईसाहेब वाडवडिलांनी म्हटलेलंच आहे की गिरायकाला परमेश्वर समजून त्याची सेवा कर, सुखाचा मेवा खाशील. आम्ही तेच करतो. अरे वसंता बाईसाहेब निघालेत बघ. दिवाणजी जरा बिल जरा पण. हे बघा हा ताईसाहेब आमच्याकडून तुमच्या मुलीसाठी एक छोटीशी भेट. हेमंत हाय. ए राघव नको रे असं काय करतोस? किती वेळ झाला पुष्पा? हे बघ सॉरी रे आता सगळ्यांची नजरा चुकून यायचं म्हणजे. नजरा चुकून यायचं म्हणजे काय? तुला चौक्या पहारे बसवले जातात हो तसंच समज. तसं समज. ते माझी जिजाजी आहेत ना सारखा माझ्यावर पहारा ठेवून असतात बघ ना. पहारे ठेवण्यात ते का पोलीस आहेत? होय पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते. पोलीस इन्स्पेक्टर आहेत म्हणजे मेलो. लग्नाच्या बेडीऐवजी दुसरीच बेडी आपल्या हातात पडणार आहे. बसा तू रंगा. तसं नाही रे. तू त्याच्यावर उपाय सुचव ना. उपाय एक काम करतो. काय? त्यांची बदली अंदा मलाच करून टाकतो. म्हणजे काय होईल? म्हणजे काय होईल? सगळे भकास उजाड. पाऊस नाही पाणी नाही. पाऊस नाही पाणी मग आवडला की नाही कपडा? मस्त. किती मिनिटं जाऊ? 90 मीटर द्या. 90 मीटर. 1 2 3 4. आज तारीख आहे? तारीख 14 15 16 हे कोण? हे आमचे बाबा. बाबा नमस्कार बाबा. काय वय तुमच्या बाबांचं? वय 60 60 61 नमस्कार नमस्कार कापड कर. कुठे बघता? या गोपाळ शेठ या या या. अरे बघतोस काय खुर्ची दे त्यांना. चला 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 चला. लवकर लवकर. तुम्ही बसा तुम्ही बसा 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 तुम्ही बसा. या या बसा बसा गोपाळ शेठ बसा. काय म्हणता आणि ते कपडे कर. कापडकर नाही हो पापडकर. हे कापड. तेच की हो कपडे फाड कर. पापड कर. काय म्हणते आणि तब्येत? तब्येत एकदम ठीक आहे बघा. कसं काय येणं केलं? ते भीक मागायला आलो की रे. कसं काय तुझ्या डोसक्यात शिरत नाही म्हणून तुम्ही एवढ्या लांबून बेळगावर ना आलो. ते कनेक्शन साठी नाही डोळ्याचं कनेक्शन कलेक्शन. पण आमचं कलेक्शन तर पुढच्या महिन्यात आहे. ते पुढच्या महिन्यात असू दे की हो. तुम्ही काय म्हणत होतो मागे तुमच्याकडनं पैसे घेतले होते ते परत करायला आलो होतो. नको का ते? 10,000 द्या द्या मला गरज आहे. अप्पा वन वडत रे काना निल वडत रा ಕೊಡ್ತಲು ಒಂದು రెండు ಒಂದು कुठे बघतो पैशाडे बघतो माडे. 1 2 3 4 5 6 7. आज तारीख काय म्हणतो मी? 14 15 16 17 18 19 20 21. लपडा कर. तुमचं वय काय म्हणायचं? 35 35. बरोबर बोलतो का रे? 35 38 38 38 39 40 41 42 43 44 45. ही जागा किती आहे म्हणायची हो? 70 पुढे असेल का रे? ते 62
62 बरोबर बोलतो का रे तो? 67. 67 68 69 70 71 72 हे वर्ष कुठलं म्हणत रे? 96 97 98 99 100 100 झाले म्हणजे पुरे 10,000 रुपये झाले. हे घ्या. कसे 10,000 होते? अरे आता तू कापड मधून गेलास की रे ना अशाच पद्धतीनं. हा ते गंमत आमची गंमत. तुझ्या कानाखाली आवाज काढून म्हणू का रे गंमत केली गंमत. माझे बंगले किती रे? 10. तुझ्याकडे आहेत रे? नाही. माझी कापडाची दुकानं किती रे? 12. तुझ्याकडे आहेत रे? नाही. मी कापड सप्लाय किती दुकानांना करतो रे? 100. तू तेवढी विकतो तरी का रे? आणखीन एक गोष्ट जी माझ्याकडे आहे ती तुझ्याकडे नाही. हसतो का रे? सांग ना रे. डोळ्यातल्या डोळ्यात हसतो. हे तू सांग. अक्कल याच्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर गिरायकांना तू असं फसवलंस ना तर कापड सप्लाय नाही करणार बघ मी तुला. अहो असं नका करू. अहो मी कुठे फसवतोय? अहो तो समोरचा विश्वासराव कितीतरी लोकांना फसवतोय, तरी सुद्धा तुम्ही त्याला आपल्या युनियनचा अध्यक्ष केलात. अहो किती लोकांनी अफरातफर करतोय माहितीये तुम्हाला? दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळेच आहेत. अरे विश्वासरावला तू काय रे नाव ठेवतो? अरे विश्वासराव म्हणजे महात्मा गांधींची सावली रे. सावली ती तुमच्यासाठी असेल पण लोकांसाठी ते मे महिन्यातलं कडक ऊन आहे. कडक एक नंबरचा डॅम्बिस माणूस आहे तो. मी तुम्हाला सांगतो इथल्या कुठल्याही लोकांना विचारा. खरं बोलतो रे तू? हो. कोणाची शपथ घेऊ तेवढं सांगा मला. असं म्हणतो? चल की रे मग खात्रीच करून घेऊ. कानाडोळा करून चालायचं नाही रे. चल चला चला चल खातो रे. नमस्कार विश्वासराव. नमस्कार 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 गोपाळ शेठ. बसा बसा. नमस्कार गोपाळ शेठ. काय म्हणताय दिवाणीजी? कसं काय आणखी? काय गोपाळ शेठ, यावेळेचा सीझन एकदम जोरदार आहे आणि तुम्ही गायब. ते गायब होऊन कसं चालेल रे? ते स्टॉक अरेंजसाठी फिरत होतो. दिवाणजी यांचे पैसे तयार आहेत ना? गोपाळ शेठ यावेळची लगीन सराई एकदम जोरदार आहे. स्टॉक पाठवून द्या. देतो की रे पाठवून. तुम्ही करता इकडे धंदा, आमचा होतो तिकडे वांदा. काय झालं? तुम्ही स्टॉक पाठवा स्टॉक पाठवा. हे आमचे पापडकर शेठ बरे रे. गेल्या वर्षी माल पाठवला अजून एक तागा नाही हल्ला रे. हा नाहीतर एक दिवस दुकानात हलल नाही तर आम्ही हलू. हे बघा हलायला लागले. खातो की ठीक आहे. गोपाळ शेठ 2 लाख आहे. ती बॅग घे रे आप्पा इकडे. हे जरा मोजून घ्या. काय बोलता तुम्ही विश्वासराव? तुम्हाला आज ओळखतो का हो आम्ही? आता तेवढे काम करता का हो? ते मी वसुलीसाठी जरा बाहेर जातो. एवढे पैसे घेऊन कुठे जाणार हो? ह्याच्यातले 8 लाख आणि 2 लाख हे पैसे जरा सांभाळून ठेवाल का हो? परत आल्यावर घेईन की रे. ठीक आहे तेवढीच तुमची सेवा करायची संधी. दिवाणची सांभाळून ठेवा. बरं येतो. बरं काय रे कसं चाललंय तुझं? चला बाहेर जाऊन खातो. चला मौसी या सगळ्यावर विश्वासरावचं नाव टाकलाय. त्याच्यावर टाकू नको. त्याच्यावर माझ्या थोरल्या सुनेचं नाव लिहा, पल्लवी. असं का हो सासूबाई? माझं नाव कशाला? अहो त्यांचंच नाव राहू दे. अगं ही सगळी तुझी माहेरची ठेव आहे म्हणून तुझं नाव लिहायला सांगितलं. माझ्या नावाचं काय सासूबाई? मी तर माझ्या मनावर तुमच्या दोघांचंही नाव कोरलंय. आता हीच माझी ठेव. पल्लवी अगं तुला मी सून म्हणून या घरात आणली पण तू तर माझी मुलगी झालीस.